जय सनातन. मी सुधाकर कुलकर्णी ज्योतिष आद्यगुरु श्री गणरायाला त्रिवार वंदन करून माझ्या ध्रुव ॲस्ट्रो चॅनल वर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज मी सनातन धर्म परंपरेतील एक सुंदर व महत्त्वपूर्ण विषय उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. तो म्हणजे 30 मार्च 2000 पासून सुरू झालेल्या धर्मयुगातील पहिली वहिली गुरुपौर्णिमा. आपण सर्वांनी आपला जन्म जरी वेगवेगळ्या घरामध्ये घेतला असला तरी आपल्या मनामध्ये एकच प्रार्थना असते, ज्ञान मिळावं, समाधान मिळावं, आत्मिक उन्नती व्हावी. या सगळ्यांचा पाया म्हणजे आपली सनातन परंपरा आणि गुरूंचं मार्गदर्शन. सनातन धर्माप्रमाणे हे कुठं मिळतं तर पहिल्यांदा ब्रह्मचर्य आश्रमात. जन्म झाल्यानंतर बाल्यावस्था आणि तारुण्याचा काळ, हा काळ, बाल्यावस्थेतला काळ माता पिता समजत जे प्रथम आपले गुरु. त्यानंतर गुरुकुलवास, त्या गुरुकुलवासातली शिस्त, ब्रह्मचर्य, वेद विद्या अभ्यास, ह्या काळामध्ये आपल्याला गुरूंचे मार्गदर्शन होते. साधारणपणे हा काल वयाच्या 25 वर्षापर्यंत असतो. त्यानंतर गृहस्थाश्रमात विवाह, संसार, कुटुंब आणि समाजाचे पालन पोषण करण्याचा हा काळ, धर्मकर्म करण्याचा काळ. विवाह काळामध्ये पत्नी देखील आपली गुरु होऊ शकते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तिच्याकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकण्याचा सारखं असतं. त्यामुळे कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती ही देखील आपल्याला गुरुस्थानी असते. समाजाचं पालनपोषणही या काळात आपण करत असतो. समाजातील प्रत्येक व्यक्ती आपल्याशी संबंध येणारा कुठल्या ना कुठल्या कारणानं आपल्याला काहीतरी शिकवण देऊन जाते. तर हा गृहस्थमाचा काळ सुद्धा आपला कर्तव्य आणि जबाबदारीचा काळ. नंतर वानप्रस्थ आश्रमात संसारातून हळूहळू निवृत्ती, आत्मचिंतन, तप, साधना आणि संयम राखण्याचा हा काळ. हा काळ देखील आपल्याला काहीतरी शिकवून जातो. संसारातून हळूहळू जी निवृत्ती घेण्याचा प्रयत्न असतो आपला, त्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक गुरूंचे सहकार्य होतं. त्यानंतर संन्यास्त आश्रमात सर्व संघ परित्याग करून मोक्ष साधना आणि अखेरचा टप्पा, हा या संन्यास आश्रमातला काळातला एक टप्पा. ह्या काळामध्ये सुद्धा आपल्याला कोणीतरी गुरु हवा असतो, जो आपल्याला मोक्ष प्राप्तीसाठी मार्गदर्शन करतो. हे चारही आश्रम आपल्या सनातन धर्मामध्ये आहे. मग आपल्याला हा सनातन धर्म म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. सनातन हा शब्द फार मोठा आहे. त्याचा अर्थ शाश्वत, अनादी, कालातीत, ज्याची सुरुवात माहिती नाही, कारण अनादी कालाचा प्रवास आहे, शेवटही नाही. सनातन हा धर्म केवळ एक प्रथा नाही तर एक जीवन पद्धती, जी हिंदू संस्कृती म्हणून ओळखली जाते. आपल्या ऋषीमुनींनी वेद, उपनिषद, पुराणे यातून आपल्याला 4 पुरुषार्थ शिकवले. ते धर्म, अर्थ, कर्म आणि मोक्ष. सनातन धर्माची खरी ओळख म्हणजे सत्य शोधणे, स्वतःला ओळखणे, विश्वची माझे घर अर्थात वसुधैव कुटुंबकम आणि जगाचे कल्याण करणे. यात प्रभू श्रीरामचंद्र, श्रीकृष्ण, गौतम बुद्ध, महावीर, गुरु नानक देव, आद्य शंकराचार्य, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचे कार्य अनमोल आहे. सनातन धर्माच्या उत्थानासाठी अनेक संतांनी आपलं सहकार्य केलं, आपलं अनमोल कार्य केलं. गुरूंचं स्थान आणि सनातन धर्म हे एकमेकांचे अविभाज्य घटक आहेत. गुरु हा शब्द फार खोल अर्थ सांगतो. गुरु म्हणजे अंधकार दूर करणारा, गुरु म्हणजे
अज्ञान दूर करणारा, जीवनाला प्रकाश देणारा. आपल्या ग्रंथात लिहिलं आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हे केवळ विद्या शिकवतात असं नाही, तर ते आपल्याला जीवनमूल्य, आत्मसंयम आणि धर्म शिकवतात. त्यामुळेच गुरूंना आपल्या सनातन धर्माने देवाच्या पंक्तीत नेऊन बसवलं आहे. आपण सगळे आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो. ही परंपरा खूप प्राचीन आहे. याच दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला. त्यांनी वेदांचं विभागीकरण केलं, म्हणून त्यांना व्यास म्हटलं जातं. व्यास ही पदवी आहे. याच दिवशी शिष्य आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. या दिवशी ध्यान, व्रत, जप, तप, स्वाध्याय आणि उपवास केले जातात. गुरुपौर्णिमेनिमित्त आजचा संदेश काय, तर आपण सर्वांनी आपला अहंकार सोडून ज्ञानाला शरण जावं. कारण आजच्या काळातही हे महत्त्व कमी झालेलं नाही. आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येक वळणावर एक मार्गदर्शक हवा असतो, आवश्यकताही असते. हा मार्गदर्शक आपल्यावर संस्काराचे पैलू पाडून एका अनमोल हिऱ्यात आपल्याला रूपांतर करत असतो. म्हणून गुरुला अनन्यसाधारण महत्त्व सनातन धर्मात आहे. आजच्या युगात गुरु आणि सनातन धर्म, आपण तंत्रज्ञानाच्या युगात जगतोय. माहिती फार आहे, पण अनुभव, शांती, आत्मज्ञान कमी झालंय. आज अनेकांना मानसिक तणाव, अस्थिरता जाणवते, कारण जीवनाला आधार देणारे गुरु हरवलेले आहेत. सनातन धर्माचा खरं सामर्थ्य हेच आहे की जो काळानुसार बदलत राहतो. गुरु देखील काळानुसार बदलायला हवे होते, पण हे वेगळ्या अर्थाने बदलले. पोशाख, राहणी ह्यामध्ये फरक पडला. गुरु आज पैशामागे लागलाय. गुरु आज आपल्या शिष्यांमध्ये भेदभाव निर्माण करत आहे, पण हे सनातन धर्मामध्ये नाही. पण त्याचा पाया, आपल्या सनातन धर्माचा जो पाया आहे तो सत्य आणि धर्म नेहमी टिकून राहावा यासाठी आहे. आपल्याला केवळ रीतिरिवाज नाही, तर जाणीवा वाढवायला हव्यात. माझं आपल्याला आवाहन आहे, आपण प्रत्येकाने आपल्या घरात, आपल्या मुलांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये सनातन ज्ञानाची बीजं पेरूया. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक पवित्र संकल्प घेऊया. स्वतःच्या मनातील अंधकार दूर करूया आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित करूया. ज्याप्रमाणे सूर्य हा अखंड प्रकाशाचा स्रोत आहे, तसा सनातन धर्म आपल्याला शाश्वत प्रकाश देतो. आजचा हा माझा पहिला प्रयत्न आपणा सर्वांना आवडला असेल अशी आशा करतो. शेवटी एक सुंदर प्रार्थना. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा मृतगमय. म्हणजेच काय, असत्यापासून सत्याकडे, अंधकारापासून प्रकाशाकडे, मृत्यूपासून अमरतेकडे नेणे. आपण सर्वांनी सनातन धर्माच्या या ज्ञानयात्रेमध्ये सहभागी व्हावं हीच मनपूर्वक प्रार्थना. जर हा विषय आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ आपण आणखी काही सनातन विचार, संस्कृती आणि आध्यात्मिक मार्गदर्शन घेऊन पुन्हा भेटूया. धन्यवाद.